नमस्कार मित्रांनो, गीतासार मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपल्याला भगवद्गीतेचे शाश्वत ज्ञान मराठीतून सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते. रोजच्या आयुष्यासाठी उपयोगी असलेली श्रीकृष्णाची शिकवण छोटे व्हिडिओ आणि शॉर्ट्स स्वरूपात इथे पाहायला मिळेल. सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करा. पहिल्या अध्यायात गीतेत दिलेल्या उपदेशाच्या प्रस्तावनेच्या रूपात दोन्ही सैन्यांच्या महारथांचे व शंखध्वनी केल्यानंतर अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्याचे वर्णन येते. नंतर दोन्ही पक्षांतील आपल्या नातलगांना पाहून शोक व मोहामुळे अर्जुनाने युद्धास नकार दिला आणि विषादग्रस्त होऊन शस्त्रास्त्रांचा त्याग केला. नंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कशाप्रकारे पुन्हा युद्धासाठी तयार केले हे सर्व सांगणे आवश्यक असल्याने अर्जुनाच्या मनःस्थितीचे वर्णन करताना संजय दुसरा अध्याय आरंभ करतो. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या अश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्री मधुसूदन म्हणाले, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कोठून आले? हे आर्यांना न शोभणारे असलेले कीर्ती धुळीस मिळविणारे आणि स्वर्गलोक गमविणारे आहे. हे अर्जुना, अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस, तुला हे शोभत नाही. हे परंतपा, हृदयाची तुच्छ दुर्बळता त्यागून युद्धासाठी सज्ज हो. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, हे अरिसूदना, मला पूजनीय असलेले भीष्म पितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू? या थोर पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षांना खाऊन जगणेही मला अधिक कल्याणाप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना. युद्ध करणे अथवा न करणे या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही. तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हे देखील आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही ते धृतराष्ट्रपुत्र तर आमच्यासमोर युद्धाला उभे ठाकले आहेत. स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्यावा. पृथ्वीचे निष्कंटक धनधान्य संपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. संजय म्हणाला, राजन, निद्रेला जिंकणाऱ्या परंतप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले आणि हे गोविंदा, मी मुळीच युद्ध करणार नाही असे पुन्हा स्पष्टपणे सांगून तो गप्प बसला. हे भरतवंशजा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांच्याबद्दल शोक करू नयेस त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टीही सांगतोस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतकांबद्दलही शोक करीत नाहीत. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे लोक अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता. तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असेही नाही. ज्याप्रमाणे जीवात्माला या देहात बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर विवेकी पुरुषाला त्याबाबतीत दुःख होत नाही. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी व यथोयोग्य काळी विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्याजाण्याप्रमाणे अनित्य आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांचे विषयांशी संयोग झाल्याने निर्माण होतात, म्हणून तू क्षुब्ध न होता त्यांना सहन कर. हे पुरुषश्रेष्ठ, सुखदुःखांनी विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थांमध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषय व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य अर्थात पात्र आहे. असत अर्थात ननित्य वस्तू कधीही अस्तित्वात नसते आणि सत अर्थात नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही. याप्रमाणे तत्वज्ञानी पुरुषांनी या दोन्हीचेही तत्व जाणले आहे. ज्याने या सर्व विश्वाला व्यापले आहे त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्वाचा नाश करण्यात कोणीही समर्थ नाही. या अविनाशी, अप्रमेय आणि नित्यस्वरूप जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. अर्थात जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो
ते दोघेही खरे जाणत नाहीत, कारण हा आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारून घेतलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरतही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही, कारण आत्मा हा अजन्मा, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. हे पार्था, जो पुरुष जाणतो की हा आत्मा विनाशी, नित्य, अजन्म आणि अव्यय अर्थात अक्षय आहे, तो पुरुष कोणाला कसा बरे मारेल किंवा दुसऱ्याकडून कसा मारून घेईल? जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मा सुद्धा जुन्या शरीरांचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरानं धारण करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवूही शकत नाही. हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि सुकविता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित म्हटला गेला आहे. म्हणून हे अर्जुना, तू या आत्म्याला अशा प्रकारे जाणून शोक करायास योग्य नाहीस, अर्थात तू शोक करणे उचित नाही. आणि जरी तू याला सदा जन्मणारा आणि सदा मरणारा मानत असतील तरी देखील हे महाबाहो, तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही. कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला उचित नाही. हे अर्जुना, सर्व जीव जन्मपूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहितच होणार आहेत. केवळ मध्यंतरीच शरीरधारी दिसत आहेत. तर मग याविषयी चिंता कसली? एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो. तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्या विषय ऐकतो, परंतु कोणी कोणीतरी या आत्म्याला बद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाही. हे भारत, सर्वांच्या शरीरात असणाऱ्या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही. तो अवध्य आहे. म्हणून सर्व प्राणिमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस. शिवाय स्वधर्माकडे पाहिले असताही तू भयभीत होणे योग्य नाहीस, कारण क्षत्रियाला स्वधर्मोच्छित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था, तुझ्या सुदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. जर तू हे धर्मोचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल. शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्माननीय पुरुषासाठी अपकीर्ती मरणाहूनही अधिक वाईट असते. महारथी तुला घाबरून तू रणांगणातून पाय काढलास असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर होता तेच तुला तुच्छ मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख ते कोणते? एकतर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौंतेय, तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो. सुख दुःख, लाभ हानी व जय पराजयांना समान समजून तू युद्ध कर. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही. हे पार्था, आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितले. आता मी कर्मयोगाविषयी सांगतो, ऐक. जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केलेस तर कर्मांचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील, अर्थात कर्मबंधनातून योग्य प्रकारे मुक्त होशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात घडत नाही. उलट या कर्मयोग रूपी धर्माचे थोडेसेही साधन जन्ममरणरूपी महान भयापासून रक्षण करते. जे या कल्याण मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. परंतु हे कुरुनंदना, जे अस्थिर वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अर्थात अस्थिर विचारांच्या, अविवेकी व सकाम मनुष्यांची बुद्धी निश्चितच भेददृष्टी ठेवणारी आणि अनियंत्रित असते. हे अर्जुना, वेदांच्या आधारे कर्माची महती पटविणारे वेदवेत्ते तसेच यज्ञादी कर्मांच्या योगाने स्वर्गसुख भोगावे त्या वाचून दुसरे सुखच नाही
असे म्हणणारे ही जी भुलविणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात ते दुर्बुद्धी होत. विविध कामनांनी ग्रस्त, स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषयभोग आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली जन्मरूपी फळ देणारी कर्मे करतात. भोग आणि ऐश्वर्यात घडून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्मविषयक बुद्धी स्थिर होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या तिन्ही गुणांचे, सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुना, तू या तिन्ही गुणांचा त्याग कर, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो, योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो. मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाला असता लहानशा जलाशयाशी त्याचे जितके प्रयोजन राहते तितकेच ब्रह्माला तत्वतः जाणणाऱ्या ब्राह्मणाचे अर्थात ज्ञानी पुरुषाचे सर्व वेदांशी राहते. अर्थात मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर आनंदाप्रित्यर्थ वेदांची आवश्यकता राहत नाही. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर. तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस. हे धनंजया, फळाची आशा सोडून योगयुक्त होऊन कर्तव्य कर्मे कर. ती पूर्ण झालीसता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्णापूर्ण कर्मांविषयी चित्ताचा जो समभाव आहे त्यालाच योग म्हणतात. हे धनंजया, समत्व बुद्धियोगयुक्त केलेल्या निष्काम कर्माच्या तुलनेत सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू समत्व बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची आशेने कर्म करणारे अत्यंत दीन आहेत. समबुद्धियुक्त मनुष्य पापपुण्य इहलोकीस त्यागून देतो, अर्थात त्यापासून मुक्त होतो. म्हणून तू समत्वरूप योगासाठीच प्रयत्न कर. हा समत्व योगच सर्व कर्मातील कौशल्य अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात, पण फळाचा त्याग करतात. त्यामुळे जन्ममरण रूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदास प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल, तेव्हा इहलोक व परलोक संबंधी ऐकलेले व ऐकण्यासारख्या सर्व भोगांपासून तुला वैराग्य प्राप्त होईल. नाना तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल, तेव्हा तुला समत्वरूप योग प्राप्त होईल. अर्थात परमात्म्याशी तुझा नित्यसंयोग होईल. अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधीत स्थित असा स्थितप्रज्ञ पुरुष कोणत्या लक्षणांवरून ओळखावा? तो कसा बोलतो, कसा राहतो आणि कसा चालतो? श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, जो पुरुष मनातील सर्व कामनांचा जेव्हा त्याग करतो आणि आत्मसुखातच ज्याचे मन सर्वदा तृप्त असते, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. अनेक प्रकारचे दुःख आले तरीही ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख मिळाले तरीही जो त्यात आसक्त होत नाही, तसेच ज्याचा काम, क्रोध आणि भय सर्वथा नष्ट झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. जो प्राणीमात्रांविषयी दयाळू असूनही कुठेही आसक्त नसतो, काही बडे वाईट झाल्याने ज्याला संतोष वा विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून आपली इंद्रिय संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या मनुष्याचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांचेतली आसक्ती नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होते. हे कौंतेय, आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ आणि उच्छृंखल इंद्रिये प्रयत्नरत बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयांकडे ओढून नेतात. म्हणून त्या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मतपरायण होऊन राहावे. कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे संमोह होतो. समूहामुळे स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीसे होते. परिणामी हा पुरुष आपल्या श्रेयस्थितीपासून अधपतित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष आसक्ती द्वेषरहित व स्ववश केलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो. अंतःकरणाच्या प्रसन्नतेच्या योगाने त्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्या प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी लवकरच सगळीकडून परावृत्त होऊन एका परमात्म्यातच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन व इंद्रिय स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते. तसेच त्या अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. त्या भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही. मग तशा शांतीरहित पुरुषाला सुख तरी कसे मिळेल? ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरकटवून नेतो, त्याप्रमाणे विषयांमध्ये भरकटणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते ते एकटेच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते. म्हणून हे महाबाहू, ज्या पुरुषाची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याचीच बुद्धी स्थिर आहे असे समजावे. संपूर्ण प्राणीमात्रांसाठी जे रात्री समान आहे, त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाची प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागत असतो आणि ज्या नाशवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागतात, परमात्मतत्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्री समान आहे. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण व अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थितप्रज्ञ पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार न उत्पन्न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांतीस प्राप्त होतो, विषयभोगांची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित व स्पृहारहित होऊन जगात वावरतो, त्यालाच शांती लाभते. हे पार्था, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळीही या निष्ठेत स्थित होऊन ब्रह्मानंदास प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात सांख्य योग नामक दुसरा अध्याय संपूर्ण झाला. जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले आणि तुम्ही भविष्यातील व्हिडिओंसाठी माझ्या प्रयत्नांना साथ द्यायची इच्छा ठेवत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्या थोड्याशा मदतीनेही मोठा फरक पडू शकतो. मनापासून धन्यवाद.